अजितदादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अजितदादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अजितदादा 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 अमर रहे, अमर है, अमर है, 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 अजितदादा अमर रहे, अजितदादा अमर रहे, अजितदादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अजितदादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अजितदादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अजितदादा अमर रहे. यासाठी त्या प्रत्येकानं मनापासून जगदंबेला आवाहन केलं असेल आणि हे करणं खूप अवघड असतं. समाज बिघडवणं सोपं असतं पण समाज घडवणं अवघड असतं आणि त्याच्यामध्ये अख्खं महाराष्ट्र राज्य घडवण्याबरोबर देशापर्यंत आपली प्रगती करणं आणि देशातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं हे सगळं एवढं सोपं नसतं. शाखेतील सर्व विद्यार्थी या सर्वांच्या वतीनं आदरणीय दादांना मनापासून भावपूर्ण आदरांजली. दादांना असंच या ठिकाणी अनंतामध्ये विलीन होताना आयुष्यामध्ये त्यांना परमेश्वरानं शेवटी दादांच्या विचाराची पंक्ती हातात घ्यायची आणि त्या उजेडात मार्गदर्शन करावे एवढी विनंती करतो. दादांना भावपूर्ण मी ही श्रद्धांजली वाटतो आणि थांबतो. ह्या परिसराचा औंध परिसराचा आणि आपला विकास जो झाला ना तो फक्त त्यांच्यामुळे. कारण ह्या गावाशी असणारं नातं त्यांचं वेगळं होतं. इथल्या जनतेचं आणि त्यांचं नातं मायबापाचं होतं. आपण इथल्या जनतेने आपल्या आईला एखादं काम सांगावं आणि त्या आईनं आपल्या बापाला सांगावं अशा स्वरूपाचं त्यांनी काम केले आणि इथली लोकांची जनतेची कामं पूर्ण करून दिली. आणि आज आपण या ठिकाणी सर्वजण जे त्यांच्या विकास क्षेत्राच्या एखादी बसलो आहोत. मी जास्त बोलणार नाही, खरंच सांगतो, पण त्यांची पोकळी हेतून पुढे या गावाला खरंच म्हणजे जाणवणार आहे. काल सूर्य उगवला, पण ज्या आजपर्यंत सूर्यानं आपल्याला प्रकाशित ठेवलं, आपल्या भागाला प्रकाश देण्याचं काम केलं, तो आपला सूर्य काल मावळला. अजितदादा आपका नाम रहेगा एवढं बोलतो दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटते. 27 वर्षे आपण जपलेलं होतं आणि त्यांनीही आपल्याला जपलेलं. खरं तर दादा हा कामाचा माणूस. काल सुद्धा त्यांच्या विमानामधून
सगळं जळलं पण कागद जळली नाहीत कामाची. इतका हा कामाचा माणूस खात गेला. दादा गेले. आपण आता भैया म्हणला की आपल्या अंगातलं वारं गेलं, पण भैया कसं करून जमणार नाही. आपण दादांची ही ज्योत आपण अखंडपणे तेवत ठेवली पाहिजे. आपण लोकांच्या समोर गेलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. पूर्वी असं होत होतं, दादांना फक्त मागायचं होतं, आणि आता दादांना नसल्यामुळे आपल्याला मागता येणार नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी आता संघर्ष करून घ्याव्या लागतात. आपण बघतो नीतीचा नियम आहे, जीवन आणि मृत्यू. मृत्यू हा अटळ आहे, आणि तेच कालच्या दिवसामध्ये शासकीय बाजूनं बोलताना लिमिटेड शब्द वापरायचे असतात, परंतु या अंशाबरोबर माझी एक नाळ जुळलेली आहे. सगळीजण बोलताना डोळ्यातून पाणी काढताय. श्रद्धांजली वाटतो. त्यांना परत आपल्याला देवा टाकणार माणूस नाही असं राहिलं आपल्याकडं. ज्याच्या वेळी जाऊ भाऊ असू दे, तुम्ही असू दे, अभ्यास करू असू दे, लगेच गंजावर टाकून कुठलंही काम लगेच पाणी लावायचं. आज अनेक प्रश्न निर्माण झाले आमच्या पुढे. खरोखर काल आमच्या सगळी शिक्षण संस्था रडत होती की परत असं माझं नाही. आज मला आठवतंय की 28 तारखेला थोरले महाराज गेले, 28 तारखेला बाळ महाराज गेले, आणि काल 28 तारखेला दादा गेले. हा योगायोग आहे, हा नीतीचा खेळ. नीतीला आपण कधी माफ करायचं नाही. प्रत्येकाला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे, परंतु असा दुर्दैवी मृत्यू येणे, दादासारख्या कर्तबगार माणसाला नीतीने आपल्याकडून फिरावून नेलेला आहे. नीतीला या पुढच्या काळामध्ये आम्ही कोणीही माफ करणार नाही. कधी पाणी बघितलं होतं, अंग आता जीव गेला. सगळ्यात आलं, कुणाला फोन करू कुणाला नाही करायचा, तेवढे फोन लागतील तेवढे लावले. राणी साहेब कशा कशा पुण्यात पोहोचले, तोपर्यंत मागणार मी पोहोचलो. राणी साहेबांची अवस्था बघितली, फार दुर्दैव होनकरांचं कान घाला घातला. आणि आपण सगळे महाराष्ट्राची 14 कोटी जनता तर पोरकी झाली, पण औंधकरांची मायेची सावली दुरावली. आपले गावकऱ्यानं एमआय मोकळी पडली, आपली एमआय मोकळी पडली. 28 वर्ष आपल्याला कधी काय कमी पडलं नव्हतं ते एमआयनं, दादानं, राणी साहेबांनी. खूप औंधकरांचं मोठं संकट आलेलं आहे, आणि म्हणून इथून पुढे औंधकरांनी विचार केला पाहिजे आहे. अजून राणी साहेबांच्या डोळ्यातलं पाणी आटलं नाही. रात्री 11 वाजता आम्ही सगळे राणी साहेबांच्या पिछे होतो. औंध म्हणलं 10 गाड्या गेल्या होत्या. राणी साहेबांचं ते एमआयचं दबदबा काय बघितलं. 25 लाख लोक होते काल दुपारी. रशीदबाई होते तिथं आमच्या बरोबर. पुण्याचा कलेक्टर राणी साहेबांना द्या, दादांच्या पार्टी देवापाशी द्यायला कलेक्टर आता राणी साहेबांना द्यायला. ही ताकद आपण सगळ्यांनी सांभाळली पाहिजे आहे. आता सगळ्यांचं एकच काम आहे, राणी साहेबांना धीर देणं. विकास होत राहील, पण राणी साहेब राहिले पाहिजेत. आपल्या राणी साहेब खूप महत्वाचे आहेत. भैयानं सांगितलं औंधचं दादाचं नातं काय आहे ती. कारण मोठे महाराज गेले 28 तारखेला, महाराज गेले 28 तारखेला, दादा गेले 28 तारखेला. हे काय असं सहज होत नाही. हा योगायोग असं सहज घडत नाही. खूप केलं तिने आपल्यासाठी. आज आपण त्यांची 2 दिवस कालपासून क्लिप ऐकतोय. मी कामाचाच माणूस आहे की दादा कामाचेच होते. माझ्या शरीरात तोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी लोकांचं भलंच करीन असे म्हणायचे. आणि खऱ्या तर इथं बसलेल्या इथं उभे राहून सगळ्यांच्या घरामध्ये दादाचा फोटो स्वतःवर आहे. तुमच्या सगळ्यांचा फोटो दादावर आहे. औंधकरांचं दादाचं नातं काय विचार करा. दादांच्या चिरात्म्यास शांती लाभो यामाईनं ती सगळी काळजी घ्यावी. आणि राणी साहेबांचा जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, माझ्या औंधमधल्या पंचकृष्य प्रत्येक घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या घरातल्या प्रत्येक
प्रत्येक व्यक्तीला, त्या प्रत्येक कार्यकर्त्याला, दादाच्या प्रेमपणे सर्व घटकाला एमआयने ताकद द्यावी, ह्यातनं सावरायची आणि आपण सगळ्यांनी ताकद द्यावी राणी साहेबांना या दुःखातनं बाहेर येण्याची. मी आज काय या ठिकाणी जास्त बोलणार नाही.